पुढे बघूयात 31 डिसेंबर हा जगभरात 31st या नावाने ओळखला जातो. पण आता 31st मद्यप्रियांचा दिन घोषित करण्याची मागणी जी आहे ती करण्यात आली आहे. तसंच दारुडा हा शब्द अवमानकारक असल्याने त्यावर बंदी आणण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. त्यासाठी आंदोलनही करण्यात आलं. पाहूयात या संदर्भातला हा रिपोर्ट. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सगळ्यांचे प्लॅन सुरू झाले. जल्लोषात नववर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक जण मद्याचे प्याले रिचवतील. पण काही मद्यप्रेमी सर्व मद्यप्रेमींच्या कल्याणासाठी मैदानात उतरलेत. कर्नाटक मद्यपान प्रिय संघಕ್ಕೆ इथे सुरू असलेली ही घोषणाबाजी आणि या आंदोलनाची दखल देशभरात घेण्यात आली आहे. कर्नाटकमध्ये विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना मद्यप्रिय संघर्ष समितीने आंदोलनाचा पवित्रा घेतला. दारुडा शब्दावर बंदी आणा आणि 31 डिसेंबरला मद्यप्रियांचा दिवस घोषित करा अशी मागणी मद्यप्रिय संघर्ष समितीने केली आहे. दारुडा या शब्दामुळे मद्यप्रेमींच्या भावना दुखावतात. त्यामुळे त्यावर बंदी आणण्याची मद्यप्रिय संघर्ष समितीची आग्रही मागणी आहे. पण त्याशिवाय या संघर्ष समितीच्या काही मागण्या आहेत. 31 डिसेंबरला मद्यप्रिय दिवस जाहीर करा. मद्य विक्रीतून सरकारला नफा होतो. त्या नफ्यातील 10% रकमेतून मद्यपींसाठी विशेष भवन उभारा. मद्यप्रियांवर गुन्हे दाखल करू नका. बारमध्येच मद्यपींची झोपण्यासाठी व्यवस्था करा आणि गरीब मद्यप्रियांना आवास योजना मंजूर करा. या मागण्यांचं निवेदन कर्नाटकचे कामगार मंत्री संतोष लाड यांना देण्यात आले. मद्यप्रिय संघर्ष समितीने केलेल्या मागण्यांना कर्नाटक सरकार कसा प्रतिसाद देतं याकडे देशातील सर्व मद्यप्रेमींचं लक्ष लागलंय. मद्यप्रिय संघर्ष समितीच्या मागण्या मान्य झाल्या तर त्यांच्या संघर्षाला यश आलं असंच म्हणावं लागेल. एकंदरीतच मद्यप्रिय संघर्ष समितीनं मद्यपींसाठी केलेल्या या आंदोलनाची इतिहासात नोंद होईल हेही तितकंच खरं. ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर.